तर सोलापूरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या निधी रखडल्यानं रुग्णांना फटका बसतोय का असा प्रश्न विचारला जातोय। जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना जवळपास 29 कोटी रुपये परतावा दिला नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। परतावा हॉस्पिटलला न मिळाल्यानं अनेक हॉस्पिटल उपचार नाकारत असल्याचा रुग्णांच्या कुटुंबियांचा आरोप आहे। तर पैसे मिळाले नसले तरी आम्ही उपचार नाकारत नसल्याचं खासगी हॉस्पिटलचं स्पष्टीकरण आहे। योजनामध्ये बसताय म्हणून त्यामुळे घेऊन गेलो। मग तिथं ते योजनाचे जे अधिकारी आहेत ते म्हणले योजनात बसताय म्हणून सगळं तिने ते फॉर्म वगैरे भरून राशन कार्ड सगळं नोंदणी करून आम्हाला कागद दिले। तर आम्ही डॉक्टरपाशी गेले तर डॉक्टर काय म्हणताय बघितलं पण डॉक्टर की होत नाही आमच्याकडे घेऊन जावं इथं। मग दुसऱ्यांदा आणि रिटर्न घेऊन गेलो मी की ते हाताचं ऑपरेशन करायचं होतं ते बी योजनात बसताय म्हणून सांगितले ते आरोग्य अधिकारी। मग तिथं तेव्हा बी सांगितलं तेव्हा बी तिने बघितले नाही बाहेरच्या बाहेर हाकलून दिले आम्हाला। तर हॉस्पिटल असं नाही की महात्मा फुलेचं आमचं शेवटी आमच्याकडे मॅक्सिमम काम महात्मा फुलेचंच चालतं। जेव्हा मी दुसरा पेशंट 142 घेतो 143वा पेशंट घ्यायला मला काय प्रॉब्लेम होतो। पण माझ्याकडे वॅकन्सी असेल तर घेऊ शकतो। विनाकारण पेशंटचं म्हणजे मला पेशंट पाहिजे पण अननेसेसरी पेशंट मी त्यांना ताकद नाही ठेवू शकत कारण ते त्याच्या जीवावर भेटणार असणार आहे।